चेहऱ्यावर वय जास्त का दिसतं? 18 चुका ज्या महिलांना माहीतच नसतात. स्किन केअर मराठी. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचे मेघनाज टिप्समध्ये खूप खूप स्वागत. कधी तुमच्या लक्षात आलं आहे का की काही लोक 40 वर्षाचे असूनही 30चे का वाटतात, तर काहींच्या चेहऱ्यावर वय लवकर दिसायला लागतं. अनेकांना वाटतं की यामागे फक्त महागड्या क्रीम्स, सिरम्स किंवा उपचार कारणीभूत असतात. पण खरं कारण अनेकदा आपल्या रोजच्या छोट्या चुका असतात. आपण नकळत अशा काही सवयी करतो ज्यामुळे चेहरा थकलेला, निस्तेज आणि वयापेक्षा मोठा दिसू शकतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशाच 18 चुका जाणून घेणार आहोत ज्या अनेक महिलांना माहीतच नसतात. यामुळेच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटच्या काही चुका जवळजवळ प्रत्येकजण करत असतो. नंबर 1. चेहरा धुतल्यानंतर लगेच मॉइश्चरायझर न लावणे. चेहरा धुतल्यानंतर त्वचेतील ओलावा लवकर कमी होऊ शकतो, त्यामुळे चेहरा पूर्ण कोरडा होईपर्यंत थांबण्याऐवजी काही मिनिटातच मॉइश्चरायझर लावण्यास त्वचा अधिक मऊ आणि तजेलदार दिसू शकते. नंबर 2. रोज खूप गरम पाण्याने चेहरा धुणे. गरम पाणी त्वचेतील नैसर्गिक तेल कमी करू शकते, त्यामुळे त्वचा कोरडी, ताणलेली आणि निस्तेज दिसू शकते. शक्यतो साधे किंवा कोमट पाणी वापरणे अधिक योग्य ठरते. नंबर 3. उशीचे कव्हर वेळेवर न बदलणे. उशीवर धूळ, घाम आणि तेल साचू शकते, त्यामुळे आठवड्यातून किमान एकदा तरी उशीचे कव्हर बदलण्याची सवय लावा. त्वचेसाठी उत्तम असते. नंबर 4. चेहरा जोरात चोळून पुसणे. टॉवेलने चेहरा घासून पुसण्याऐवजी हलक्या हाताने थोपटून कोरडा करा. जास्त घर्षणामुळे त्वचा संवेदनशील वाटू शकते. नंबर 5. मानेची त्वचा पूर्णपणे दुर्लक्षित करणे. अनेक जण फक्त चेहऱ्यावर क्रीम लावतात, पण मान आणि हनुवटी खालचा भाग विसरतात. त्यामुळे चेहरा आणि मान यामध्ये फरक स्पष्ट दिसू शकतो. नंबर 6. हातांची त्वचा जपून न ठेवणे. हातांवर वयाची चिन्हे लवकर दिसू शकतात. हातांनाही नियमित मॉइश्चरायझर लावण्याची सवय ठेवा. नंबर 7. सतत भुवया वाकवणे. काही लोक विचार करतात की मोबाईलकडे पाहताना सतत भुवया आकसतात, त्यामुळे कपाळावर रेषा अधिक स्पष्ट दिसू शकतात. नंबर 8. डोळे बारीक करून स्क्रीनकडे पाहणे. मोबाईल किंवा टीव्हीकडे पाहताना डोळे सतत बारीक केल्याने डोळ्यांभोवतीच्या रेषा जास्त जाणवू शकतात. गरज असेल तर योग्य नंबरचा चष्मा वापरा. नंबर 9. रोज जड मेकअप करणे. चेहऱ्यावर रोज खूप जड मेकअप ठेवण्यापेक्षा हलका आणि त्वचेला श्वास घेऊ देणारा मेकअप अधिक नैसर्गिक दिसतो. नंबर 10. मेकअप काढल्याशिवाय झोपणे. ही सर्वात सामान्य चूक आहे. चेहरा स्वच्छ न करता झोपल्यास त्वचा अधिक निस्तेज दिसू शकते. नंबर 11. ओठांची काळजी न घेणे. कोरडे आणि फुटलेले ओठ चेहऱ्याचा संपूर्ण लूक बदलू शकतात. नियमित लिप बाम वापरणे ही छोटी पण महत्त्वाची सवय आहे. नंबर 12. घरात असताना सनस्क्रीन पूर्णपणे टाळणे. खिडकीजवळ बसताना किंवा घरात नैसर्गिक प्रकाशात बराच वेळ घालवण्यासही सूर्यप्रकाशाचा काही प्रमाणात परिणाम होऊ शकतो. नंबर 13. सतत एकाच बाजूने झोपणे. नेहमी एकाच बाजूने झोपल्यास त्या बाजूच्या त्वचेवर वारंवार दाब येऊ शकतो. झोपण्याची स्थिती अधूनमधून बदलणे उपयोगी ठरू शकते. नंबर 14. चेहऱ्याला वारंवार हात लावणे. दिवसभर नकळत चेहऱ्याला हात लावल्याची सवय अनेकांना असते. हात स्वच्छ ठेवणे आणि चेहऱ्याला कमी स्पर्श करणे चांगले. नंबर 15. खूप वारंवार स्क्रब करणे. रोज किंवा वारंवार स्क्रब केल्याने त्वचा संवेदनशील वाटू शकते. सौम्य एक्सफोलिएशन पुरेसे असते. नंबर 16. जुन्या किंवा कालबाह्य सौंदर्य प्रसाधनांचा वापर. जुने मेकअप प्रोडक्ट्स वापरल्याने त्वचेवर अनावश्यक परिणाम होऊ शकतो. वेळोवेळी प्रोडक्ट्स तपासणे आवश्यक आहे. नंबर 17. चेहरा धुतल्यानंतर लगेच बाहेर जाणे. चेहरा धुतल्यानंतर त्वचा थोडी संवेदनशील वाटू शकते. बाहेर जाताना आवश्यक संरक्षण वापरणे अधिक चांगले. नंबर 18. फक्त चेहरा सुंदर दिसावा यावर भर देणे. खरे तर चेहरा, मान, हात, ओठ
आणि डोळ्यांभोवतीची त्वचा या सगळ्यांचीही एकत्रित काळजी घेतली तर व्यक्तिमत्व अधिक तरुण आणि तजेलदार दिसते. मंडळी, चेहऱ्यावर वय जास्त दिसण्यामागे अनेकदा मोठी समस्या नसते. या छोट्या चुका कारणीभूत असतात. त्यांपैकी काही सवयी बदलल्या तरी चेहरा अधिक स्वच्छ, ताजातवाना आणि नैसर्गिकरित्या सुंदर दिसू शकतो. आता मला कमेंट्स करून नक्की सांगा, या 18 चुकांपैकी तुम्ही कोणती चूक करत होतात. जर ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि मेघनाज टिप्स चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद. निरोगी राहा, आनंदी राहा आणि स्वतःची काळजी घ्या.